बातमी मुंबईतनच आहे। वाढदिवस म्हटला की प्रत्येकासाठी एक खास क्षण असतो, पण अलीकडच्या काळामध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचं विद्रुपीकरण झालंय। तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण या सेलिब्रेशनच्या नादात एका तरुणाला अंडी मारली गेली, दगड मारले गेले, त्याहून भयंकर म्हणजे पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आलं। हा सगळा प्रकार घडला मुंबईच्या कुर्ल्यामध्ये। बघूयात या रिपोर्टमधून। या व्हिडिओच्या कोपऱ्यात जी आग लागली आहे ती आग आहे सेलिब्रेशनची, एका बर्थडे सेलिब्रेशनची। ज्याला आग लागली आहे तो आहे बर्थडे बॉय, आणि ज्यांनी आग लावली आहे ते आहेत त्याचे मित्र, जे वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी खास केक घेऊन त्याच्या घराखाली हजर झाले होते। ही भयंकर घटना घडली ती मुंबईच्या कुर्ला भागात। 24 नोव्हेंबरच्या रात्री कुर्ल्यातल्या कोहिनूर फेज 3 मध्ये हा प्रसंग घडला। अबुल रहमान मकसूद आलम खान या 21 वर्षीय तरुणाचा वाढदिवस होता। 24 नोव्हेंबरच्या रात्री केक कापण्याच्या बहाण्यानं त्याला सोसायटी परिसरात बोलावण्यात आलं। अबुल पोहोचल्यावर 5 आरोपींनी त्याला मारहाण करायला आणि दगडफेक करायला सुरुवात केली। मुख्य आरोपी अयाज मलिक याने स्कूटीवरच्या बाटलीतून अबुलच्या अंगावर पेट्रोल ओतलं। इतर 3 आरोपींनी अबुलला पकडून ठेवलं आणि अयाज आणि अशरफला पेट्रोल ओतण्यास मदत केली। अबुल पळू लागताच अयाज मलिकने लायटरने त्याला पेटवलं। मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न न करता घटनास्थळावरून पळ काढला। अबुलने धावत जाऊन पाण्याच्या नळाखाली स्वतःवर पाणी ओतून घेऊन जीव वाचवला। अबुल सध्या गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ये लोग आफ्टरनून में प्लान बनाए थे कि रात में पेट्रोल इसके ऊपर छिड़केंगे और ये इसको जलाएंगे। तो इसमें सबका हाथ था, क्योंकि ये चीज़ मेरे को छोड़ के ये लोग का पूरा ग्रुप जानता था कि ये पेट्रोल मेरे पे आने वाला है। और मैं पुलिस स्टेशन से चाहता हूँ कि ये इस पर कार्रवाई हो, क्योंकि ये लोग अटेम्प्ट टू मर्डर का केस नहीं डाल रहे हैं। पोलिसांनी आता या प्रकरणात सर्व आरोपींना अटक केली असून त्यांना 29 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या फोटोत दिसणारा हा हँडसम अबुल रहमान आणि रुग्णालयात बेडवर जखमांनी विव्हळणारा हा अबुल, ज्याच्यावर त्याच्या मित्रांनीच ही वेळ आणली। मित्रांच्या वाढदिवस सेलिब्रेशनच्या अघोरी प्लॅननं त्याची ही अवस्था केली। आता या प्रकरणात या अविचारी मित्रांवर कायद्यानं जी व्हायची ती कारवाई होईलच, पण वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचं झालेलं हे विद्रुपीकरण थांबवायचं कसं, हा खरा आपण सगळ्यांनीच विचार करण्याजोगा प्रश्न आहे। मुंबईहून धनंजय दळवीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।